प्रचार यंत्रणा युद्ध पातळीवर दिसते आहे. सगळीकडे घोडके साहेबांचे सगळे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात आणि मतदारांच्या मनामध्ये अतिशय एक चांगली भावना दिसते आहे की एक तळागाळातून आलेला माणूस, शेतकऱ्यांची हितसंबंध जोपणारा माणूस उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे. आपल्या काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये? नाही, अगदी खूप भुमरे साहेबांमुळं शिवसेना पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचार यंत्रणा पण चांगली चालू आहे आणि भुमरे साहेबांचे विकास कामच इतके आहेत की विजयाचा मार्ग त्यांच्या विकासामुळेच मोकळा झाला आहे. अजून यांचे बंधूच्या कामाच्या संदर्भामध्ये थोडी माहिती? नाही, त्यांचे काम तर खूप आहे. आता पद नसून सुद्धा त्यांनी गावकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, काही श्रवणबाळ फायलीचे प्रश्न असतील, असे अनेक लोकांचे बरेच कामं त्यांनी केलेले आहेत आणि सुखासुखात ते प्रत्येक क्षणी रात्र असो दिवस असो कार्यकर्त्यासाठी कार्यरत आहे. बैलगाडा शर्यत त्यांनी आपल्या भागामध्ये घेतली होती. मराठवाड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला नाही. हो, बैलगाडाची शर्यतीचा कार्यक्रम त्यांनी खूप उत्तम प्रकारे घेतला होता आणि यशस्वीरित्या पार पण पडला आणि त्याची आमच्या पूर्ण सर्कलमध्ये नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात खूप चर्चा झाली. महाविकास आघाडीचे उमेदवाराचा काही परिणाम होणार आहे? नाही, आमचा विजयाचा मार्ग मोकळा आहे, परंतु आता लढत येत तारखेपर्यंत आपल्याला वाट बघणं येईल. नावातच विजय असल्यामुळे विजय अनिश्चित आहे. काय नाव तुमचं? माझं संजय विनायकराव घोडके. मतदारांना हेच आव्हान आहे की बाबा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो आहे तो निवडा. जो सेवेत उपलब्ध राहतो 24 तास आपल्याला, जो फोनवर अवेलेबल असतो, वैयक्तिक अवेलेबल असतो, अशा व्यक्तींना मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा. आपल्या सर्कलचा चांगला विकास जोपर्यंत त्याची निवड करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आळगाव बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिंदे सेनेचे विजय घोडके यांची प्रचार यंत्रणा, अजून डिजिटल यंत्रणा, बोर्ड, हजारो बोर्ड छापून प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये धनुष्यबाण त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर याबाबत तुम्ही काय म्हणाल? भुमरे साहेबाचं खूप काही कार्य होईल. प्रत्येक तांडा, वस्ती, सिमेंट रोड, प्युअर ब्लॉक, पूल, सिमेंट नाला बांध, हे पूर्ण भुमरे साहेबांना म्हणजे अशी अपेक्षाच ठेवली नाही. त्याच्यामुळं त्याच्या मतदारसंघात एक नंबरला जो बी तो उमेदवार दिलेले तो 100% यशस्वी झालेले, विजय झालेले, समजा आजच विजय झाले आणि त्याच्यात काहीच असे आम्हाला काही शंका वाटत नाही. जिथं म्हणले तिथं भुमरे साहेबाचे एकही गावात कमीत कमी 10 कार्यकर्ते आणि कुठंच काही अडचण येणार. आडगाव सर्कल गटामधील किती गावं पैठणच्या भागामध्ये येतात? 8 गावं येते. 9 कोणते? लायगाव, चितेपिंपळगाव, घाड 2, गाडीवाट, सहस्रमोळी, योकोड, चिंचोली, एवढे, पाचोड, भालगाव, चितेपिंपळगाव, आपदगाव एवढे त्याच्या सर्कलमध्ये येते साहेबाचे. तर आता प्रचार यंत्रणा कशी राबवत चालू? एकदम ओके. प्रचार यंत्रणात काहीच हे नाही, खूप जोरान चालू आहे. हजारो बॅनर छापेले. अशी इलेक्शन म्हणजे पुढं पाहणार बी नाही आणि मागंही पाहिलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे जिल्ह्यात एक नंबर सर्कल आहे सध्या. रंगत अशी पायासाठी. तुमच्या आता शिंदे सेनेचे कोणत्या पक्षासोबत लढत होणार? शिंदे सोबत BJP सोबत. काय नाव तुमचं? शंकर जाधव. शंकर